महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना प्रवक्ता बनवलं आहे का असा सवाल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे। त्याने अधिकाऱ्याला प्रवक्ता बनवलं। स्वामी नावाचं कोणतरी आरटीसी बिरटीसी काहीतरी बिल त्याला पत्र काढायला लावलं। हे केव्हापासून वकिली करायला लागला दलाली। बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी काढलेल्या एका पत्रावरून जरांगे पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला। मग मी मराठ्यांना मायबाप मानलाय ना, माझ्या समाजाचा कोणी अपमान वाटोळा करत असेल तर मी गप्प कसा बसाय? कचाकच घोडे लावणार यांना कोणी। बीड जिल्ह्यातील रेखा अंकुशराव अंबुरे यांच्या कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी काढलेल्या पत्राचा संदर्भ देत जरांगे यांनी सरकारवर टीका केली। शेतकऱ्यांचं पूर्ण वाटोळ करायचं काम सरकारकडून झालंय। प्रत्येक वेळेस दादागिरी आमचं कोणीच काही करीत नाही, ही जी गर्व आणि मात चाडलाय ना मराठ्यावर पहिला सरकारचा आपल्याला उतरावं लागणार। वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी हा सवाल उपस्थित केला। एकनाथ शिंदे यांना आता आपली बाजू सावरायची आहे, त्यासाठी बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना प्रवक्ता बनवले आहे असा आरोप जरांगे पाटील यांनी केला। दरम्यान आज सत्तेवर असलेल्या एकही घटक सुखी नाही, ना शेतकरी सुखी आहे, ना मराठा आणि ओबीसी समाज सुखी आहे। त्यामुळे सरकारचा माज उतरावा लागेल। आतापर्यंत मी प्रत्येक सरकारचा डाव उधळून लावला आहे असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला।